नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. साहित्य रंगची सुरुवात झाली आणि तिथून एक साहित्याचा वेगळा प्रवास सुरू झाला. खरं तर आजच्या काळातल्या लेखकांचं, कवींचं एक हक्काचं व्यासपीठ सुरू झालं आणि मग हा 35 ते 36 एपिसोडचा, भागांचा असा हा एक प्रवास झाला. कथेतनं, कवितेतनं, ललित लेखनातनं लेखक व्यक्त होत राहिले आणि त्यांचं व्यक्त होणं, त्यांचे अनुभव या माध्यमातनं आम्ही मांडत राहिलो. त्यामुळे आज आपल्या कार्यक्रमात आपण आढावा घेणार आहोत या 36 भागांचा आणि त्यासाठीच मी निमंत्रित करते आपल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रक, शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांना. नीलमताई, नमस्कार, स्वागत आहे. नीलमताई, बघता बघता 36 एपिसोड झाले. पहिल्या भागामध्ये आपण याचं सुतोवाच केलं आणि काय नेमका विषय हे सांगितलं. पण त्यानंतर 35 भागातनं जवळपास 70 लेखक आज एका क्लिकवर लोकांपुढे आलेले आहेत आणि एक चांगलं दस्तऐवजीकरण झालंय. तर आज एकंदरीत या सगळ्या कार्यक्रमाचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. त्यामुळे मी तुमच्याशी म्हणजे तुमच्याकडून याविषयीचं ऐकणारच आहे. पण तत्पूर्वी या 35ही 36 भागांमधल्या सगळ्या लेखकांचा एक छोटासा आढावा आपल्या दृकश्राव्य माध्यमातून आपण घेऊया आणि मग पुढे जाऊया. वाचणाऱ्याने एकतरी वाचक घडवावा पुस्तकांच्या घरात, नाहीतर त्याच्या जाण्यानंतर पुस्तकांना वाटत राहतं बरच काही. वाचणारा निघून जातो ज्या घरातून, त्या घरातली सारी पुस्तकं अनाथ होतात, एकाकी होतात. कित्येक आठवणींचे बुकमार्क्स त्यांच्या पानापानात उगवून येतात. कधी कसं कुठून बोट धरून शोधून आणलं त्यांना, कशी दिली हक्काची जागा, कसा किती वेळा फिरवला हात मायेचा मुखपृष्ठांवरून, प्रेमळपणे उघडून मधूनच कशी वाचली गेली पानं, परिच्छेद कितीतरी वेळा वाचलेले, तरी कसं सापडत गेलं वेगळंच काही त्याच पुस्तकातून. तेच पुस्तक पुन्हा पुन्हा वाचताना कसं कसं वाचलं गेलं नव्याने. निघून गेल्यावर वाचणारा पुस्तकांच्या घरातून प्रत्येक पुस्तकाच्या प्रत्येक लेखकाला, त्याने लिहिलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला वाटत राहतं दिशाहीन. कळून चुकतं त्यांना आपण आता शोभेसाठी स्टेटस सिंबल म्हणून किंवा उरलो आहोत फक्त एक अडगळ म्हणून. आता हळूहळू साचत जाईल धूळ, लागत जाईल वाळवी, जगणं पिवळं पडत जाईल. त्या घरातून वाचणारा निघून जातो तेव्हा त्यांना वाटू लागतं आता आपल्याला सहज येता जाता नजर फिरवणारा, स्पर्शातूनही नुसत्या वाचू पाहणारा, घराबाहेर असला तरी आपल्यात राहणारा निघून गेला आहे कायमचा. तेव्हा आता आम्हालाही रचून त्याच्या सोबत लाकडांवर एकत्रच भडाकणी देऊन मिसळून जाऊ द्यावं. दोघांना वर जाताना एकमेकात धूर होऊन. तसाही त्या माणसाने आयुष्यभर तोच तर घेतला होता ध्यास, आमच्याशी एकरूप होण्याचा, आमच्याशी एकरूप होण्याचा. मंडळी, आपलं साहित्य, आपलं मराठी साहित्य, ज्या साहित्याने आपल्याला खऱ्या अर्थाने घडवलं, अशा साहित्याची एक उज्ज्वल परंपरा आपल्या महाराष्ट्राला आहे. अनेक पिढ्या या अशाच अनेक साहित्यिकांच्या साहित्यावर वाढल्या. तसंच आजच्या काळाचं जे साहित्य आहे ते अनेक लोकांपर्यंत पोहोचावं, किंबहुना आजच्या पिढीपर्यंत पोहोचावं, यासाठीच साहित्य रंग या कार्यक्रमाची आपण मांडणी केलेली आहे. खर तर आजच्या काळातल्या लेखकांचं हे हक्काचं व्यासपीठ आहे. नीलमताई, सर्वप्रथम अगदी अभिनंदन की अशा प्रकारचा साहित्य रंग हा एक कट्टा, हे एक व्यासपीठ तुम्ही आज सुरू करताय. मुळात तुम्ही एक लेखिका आहात. म्हणजे मला आठवतंय तुमच्या उरल्या कहाण्या या कथासंग्रहाला अनेक पुरस्कार मिळाले आणि लेखिका म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही अनेक कथांना एक मूर्त रूप दिलं. त्यामुळे सुरुवातीला आपल्या लेखक कवींना काय सांगाल? आताच्या काळात इतका गलबला झालेला आहे, राजकारणामध्ये बघतोय, साहित्यकारणामध्ये बघतोय, तर या सगळ्या कोलाहलामधून साहित्याचा जो संवादाचा आवाज आहे तो
छोटासा असला तरी सुद्धा एकमेकाच्या कानापर्यंत पोहोचणं ही आपली गरज आहे. ते लेखक आणि कवी ज्यांना स्वतःला व्यक्त व्हायचं आहे आणि जे व्यक्त झाल्यामुळे आपलं साहित्य समृद्ध होणार आहे, अशा प्रकारच्या सर्वांचं एक आपली भेटण्याची हक्काची जागा आहे आणि म्हणून हा साहित्य रंगचा आपण एक व्यासपीठ सुरू केलेलं आहे. आता क्लासिक माहीत असलेले, पचवलेले, जगलेले, शिकवलेले, आठवलेले, विसरलेले सगळेच आपण थ्रिलरच्या चक्रव्यूहात आहोत. आता क्लासिक माहीत असलेले, पचवलेले, जगलेले, शिकवलेले, आठवलेले, विसरलेले सगळेच आपण थ्रिलरच्या चक्रव्यूहात आहोत. खरं सांगू, क्लासिक फक्त समीक्षक बुद्धींसाठीच असतं. खरं सांगू, क्लासिक फक्त समीक्षक बुद्धींसाठीच असतं. आपण वाचणारे, लिहिणारे पुढे काय होणार यातच मोठे झालेलो असतो. आपण वाचणारे, लिहिणारे पुढे काय होणार यातच मोठे झालेलो असतो. आपल्याला फक्त क्लासिक माहीत असतं. राजकारण नेहमीप्रमाणे सार्वकालिक क्लासिक होत चाललं असून आपण सगळेच तात्कालिक थ्रिलर झालो आहोत. आता आपल्या आयुष्यात कधीही काहीही होऊ शकतं. तिच्या घराशेजारी एक ओनरशिपची बिल्डिंग उभी राहिली आणि त्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर बरोबर तिच्या घराच्या खिडकी समोरील खिडकीतून कोणीतरी तिला हाक देत आहे असं वाटून तिनं खिडकी उघडली. तर एक बाई, ए ए हाडळ, ए डाकीण असं म्हणून तिला बोलवत होती. तिच्या अंगावर काटाच आला. तिनं त्या हाकेसरशी उघडलेली खिडकी फटकन लावून घेतली, पण हाका काही थांबेनात. तिनं शेवटी खिडकी किलकिली करून बाहेर डोकावून पाहिलं. समोरच्या खिडकीतला एक चेहरा कसा तरीच दिसत होता. कृश, अशक्त, विचित्र, भांबावलेला. खरंच कसा तरीच. तीच बाई होती आणि तिची नजर स्थिरावत नव्हती. ती शुकशुक करून टाळ्या वाजवून तिला बोलवत होती. "श्क, ए ए हाडळ, श्क, ए डाकीण." बायका बसल्यात ऐन रस्त्यात फटकल मारून. कुठल्याशा पुतळ्याची विटंबना झाली म्हणून नाही त्या बेभान झालेल्या. कुठल्याशा पुतळ्याची विटंबना झाली म्हणून त्या नाहीत बेभान झालेल्या. कुठल्याशा ग्रंथात राष्ट्रपुरुषाबद्दल अवमानकारक मजकूर छापलाय म्हणून त्या नाहीत संतापलेल्या. त्या आहेत पारोश्या, त्या आहेत पारोश्या पण नाहीत हौशा गौशा. त्या आहेत पारोश्या पण नाहीत हौशा गौशा. त्यांना असुरमर्दिनी अवतार संबोधून नको व्हायला कृतकृतार्थ. त्यांना असुरमर्दिनी अवतार संबोधून नको व्हायला कृतकृतार्थ. त्यांच्या हातात नाहीत रूढ अर्थाने कुठलेच विजयी शस्त्र. त्यांच्या हातात नाहीत कुठल्याच अर्थाने विजयी शस्त्र. त्या केव्हाच्या हातात पाण्याची रिकामी भांडी घेऊन बसल्यात. त्या केव्हाच्या हातात पाण्याची रिकामी भांडी घेऊन बसल्यात. ऐन रस्त्यात फटकल मारून, ऐन रस्त्यात फटकल मारून. अरुणाताईंच्या कथेतल्या पात्रांचा लक्षवेधी गट आहे तो पुराण, रामायण, महाभारत आणि लोकसाहित्य यातल्या पात्रांचा. या पात्रांचं पुनर्निर्माण करण्यामध्ये अरुणाताईंची लेखणी सर्वार्थाने रमून गेली आहे. त्यातही पुन्हा विविध स्त्रिया त्यांनी अत्यंत आत्मीयतेने रंगवल्या आहेत. त्यामध्ये मग अक्क महादेवी आहे, वेणाबाई आहेत, मेनकेसारखी अप्सरा आहे, द्रौपदी, राधा, कुंती यासारख्या महाभारतातल्या स्त्रिया आहेत, राजीबाई आणि तिची लेक अंजना अशा देवदासी आहेत, किंवा चंद्रगुजरी सारखं पात्र लोकगीतांमधून कथेमध्ये नव्यानं अवतरलं आहे. गणरायाचं थाटामाटात आगमन झालं तरी घरोघरच्या मायबाईला खरी ओढ असते ती गौराईच्या येण्याची. आणि ओढ काय फक्त मायबाईलाच लागलेली असते. लेकही तिकडे दिवसच मोजत असते कधी मायबाईला भेटायला जाता येतं त्याचे. म्हणजे माहेरी जायला रजा मिळावी म्हणून पार्वती अगदी पार ज्येष्ठापासूनच त्याच्या मागे लागते की मला सुट्टी द्या, सुट्टी द्या. आणि मग ते गाण्यात ना आमच्या ग्रामीण भागातल्या लोकसंस्कृतीतल्या आयाबायांनी तो झगडा रंगवलेला आहे. तो झगडा कसा आहे तर
पार्वती म्हणते, देवा ईश्वरा द्या मला रजा, जायला माझ्या माहेरा हो. शंकर म्हणतो, एवढा डोंगर साफ कर पार्वती, मग जा तू तुझ्या माहेरा ग. ती म्हणते, एवढा डोंगर साफ केला देवा, जाते मी माझ्या माहेरा हो. तर तो म्हणतो, एवढी पेरणी कर्ग पार्वती, मग जा तू तुझ्या माहेरा ग. एवढी पेरणी केली मी देवा, जाते मी माझ्या माहेरा हो. तर तो उलट म्हणतो, एवढी लावणी कर्ग पार्वती, मग जा तू तुझ्या माहेरा ग. ती म्हणते, एवढी लावणी केली मी देवा, जाते मी माझ्या माहेरा हो. पण महादेव कसला खट्याळ आणि तरकट, म्हणजे अगदी पुरुष प्रधान संस्कृतीचं प्रतीक आहे तो इथे. एवढी विनवणी करून सुद्धा तो गौराईला सोडत नाही. तिच्याकडून निंदणी, खुरपणी अशी सगळी कामं करून घेतो आणि माहेरी जायला मिळावा म्हणून ही सगळी कामं गौराई देखील गपगुमान करते. उगवता सूर्याचा देश म्हणून जपानचा उल्लेख आपण करतो आणि त्या जपानमध्ये आपल्याकडल्या सरस्वती, लक्ष्मी, महाकाल, गणेश हे देवही तिकडे गेलेले आहेत. जपानीज जी संस्कृती आहे त्यामध्ये स्त्री, सूर्य ही स्त्री आहे. त्या स्त्री देवतेचं नाव आहे अमातेरासू. काही शब्दांना असणारे असे अनेक अर्थ, समानार्थी शब्दांच्या अर्थामधले वेगवेगळे बारकावे, वाक्प्रचार, शब्दप्रयोग इत्यादी गोष्टींमुळे मुलं सुरुवातीला थोडी गडबडतात. पण तीच मुलं पुढे भाषेची एक एक लकब समजून घेण्यात तरबेजही होतात आणि स्वतःही गमती करू शकतात. जसं की एखादा मुलगा साळसूदपणे आईला विचारतो, आई, पाटा, वरवंटा, मिक्सर असताना सुद्धा मराठीत डोक्यावर का ग मिऱ्या वाटतात? एखादा मुलगा दूध उतू जाताना पाहून ओरडतो, आई, दूध अनावर होतंय, उचंबळून जात आहे. गेल्या 25 वर्षातल्या लेखनाचा आढावा घेत असतानाच आपल्या विविध संस्था ज्या आहेत, ज्या साहित्यविषयक काम करतायत, त्यांच्याविषयी सुद्धा थोडंसं जाणून घेणं गरजेचं आहे. महामंडळाच्या व्यासपीठावर मी पहिल्यांदा चढले ते 99 साली. तर तेव्हा मी खरं म्हणजे संमेलन म्हणजे काय ते पाहिलं. आणि त्यापूर्वी काही मला ही संधी मिळाली नव्हती आणि मिळाली ती एवढी छान मिळाली, एकदम खूपच चांगली. तर तो एक फार चांगला अनुभव आहे की आपापसात आपण चर्चा करू शकतो, विरोध करू शकतो, पण जेव्हा आपण एक समिती म्हणून किंवा एक संस्था म्हणून असतो तेव्हा आपण एकत्र असतो आणि त्याचा खूप आधार असतो. खूप दिग्गज साहित्यिकाने म्हणजे अगदी नावं आपण घेतली तर नचिन केळकरांच्या पासून गदी माडगुळकरांच्या पर्यंत, शंकर पाटील, दमा मिरासदार, श्रीधर जोशी, खूप मोठा साहित्यिकाने आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ देऊन ही संस्था नावारूपाला आणली. मी असं म्हणेन, जसं वारीमधला निर्धन निष्कांचन कोणीही वारकरी थेट पांडुरंगाच्या पायापर्यंत जाऊ शकतो, तसा कोणीही साहित्य रसिक साहित्य संमेलनामध्ये येऊ शकतो. मला एक प्रश्न असा आहे उत्तरा की उषाताई जे सांगतायत ना, आणि ते जे सगळं जग आहे तर ते मिलिंद आणखी उषाताई दोघांनाही लागू पडतं. तुम्ही स्वतः एवढे साहित्याच्या सरोवरामध्ये न्हावून निघालेले असताना तुम्हाला कधी तुमच्या साहित्यावर किंवा तुम्ही जे लिहिलंय त्याच्यावरती चर्चा व्हावी या साहित्य संमेलनात, असं कसं कधीच वाटलं नाही? वाटलं असेल तरी संयोजकातला एकदा शिरपेच असला डोक्यात की दुसरं काहीच माणसाला करता येत नाही, यामध्ये खरं अन्याय झालाय असं मला वाटतं साहित्यावरती. कारण सगळं करताना स्वतःलाच वेळ राहत नाही असं दिसतंय. आणि मला आता मी तुमची प्रवक्ता होते दोघांची आणि पुढच्या साहित्य संमेलनात सांगते हे, कारण काय याच्यावर चर्चाच नाही, संमेलनात नाहीये, कुठेच नाहीये चर्चा. असं वाटतं. म्हणजे जेव्हा नीलमताई उषाताईंशी बोलणं झालं ना, तेव्हा मी तेच त्यांना म्हटलं की महामंडळाच्या कामामुळे तुमच्याकडे प्रश्न हे महामंडळाच्याच बद्दलचे विचारले जातात, तुमच्या साहित्याबद्दल काही चर्चाच होत नाही, असाच हा खरं तर मुद्दा आहे. आम्ही इतरांच्या साहित्यावर चर्चा घडवून आणावी अशी लोकांची अपेक्षा असते. बरोबर. आणि आम्ही कशामध्ये संमेलनात भाग घ्यायचा नाही असा एक संकेत आहे की आम्ही कशातच भाग घेत नाही. नाही तर आम्हीच म्हणजे 22 लोक 20-22 आम्हीच भरून काढू. त्यामुळे तसं एक संकेत केलेलं आहे. उषाताईंसारखे अनुभवी लोक आहेत. नीलमताईंचा सगळ्या साहित्य संस्थांशी, साहित्य व्यवहाराशी खूप जवळचा संबंध आहे. मला वाटतं की त्या एकमेव राजकारणी असतील की ज्यांना साहित्य रंग सारखं असा प्रकारचा उपक्रम सुरू करावा असं वाटणं ही सुद्धा महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्वाची घटना आहे. मला असं वाटतं की मुळात राजकारणात आणि समाजकारणात दीर्घ काळ नीलमताईंनी काम केल्याने त्यांना माणसं हाडामासाची कळलेली असतात. जेव्हा हाडामासाची माणसं कळतात तेव्हा कथांमधली पात्र कळणं हे फार अवघड असतं.
आणि मला फार छान नीलमताई आज वाटलं की तुम्ही आम्हाला उमेद दिली आणि इतक्या चांगल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण केलं. मला खरंच खूप छान वाटतंय. मनापासून धन्यवाद तुमचे. पण मला इकडे मुद्दामून सांगावं असं वाटतं की निदान कविता, साहित्य या सगळ्या संदर्भातले दुवे माहिती असणारी व्यक्ती, या सगळ्या प्रकारची आवड असणारी व्यक्ती जरी या राजकारणामध्ये नीलमताईंसारखी जर का आज असेल, तरी वेगळ्या प्रकारचं समाजकारण आहे, वेगळ्या प्रकारचं राजकारण त्या निमित्तानं खरं तर आपल्या सगळ्यांनाच बघता येईल. सगळे लेखक तुम्ही आज एकत्र आणताय आणि हे डॉक्युमेंटेशन होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे खरंच त्याच्याकरता मनापासून आभार. ही अतिशय प्रगल्भ अशी असणारी, काही राजकीय आणि वाचनाशी जोडून असणारी एक अतिशय त्यांच्याकडे एक परंपरा आहे, विचाराची एक बैठक आहे. अशापैकी असणाऱ्या नीलमताई आहेत. मी त्यांचं वाचत असताना, त्यांचं ऐकत असताना, त्यांची मांडणी मी आज पुन्हा ऐकत असताना माझ्या लक्षात येतं. नीलमताई ह्या एक राजकारणात आहेत, त्याच्याबद्दल काही न सांगता त्यांचं जे साहित्य प्रेम आहे आणि ते उपजत आहे आणि संवेदनशीलता मुख्य म्हणजे. कारण भाऊ ज्यावेळी त्या टेबलवर असायचे, ते भाऊंचं आणि त्या टेबलचं नातं त्यांनी इतकं सुंदर शब्दात तुम्ही नीलमताई व्यक्त केलंय की त्याच्यावर एक कविता होईल असं इतकं ते छान आहे. तेव्हा तुमचे आभार. नीलमताईंचे विशेष आभार मानतो, कारण ताईंनी ज्या प्रकारे टिप्पण्या त्यांच्या होत्या, म्हणजे की असं इतकं साहित्याबद्दलचं किंवा याच्याबद्दलचं वाचन आणि ते ऐकून त्याच्याबद्दल भाष्य करणं मला खूप भावून गेलं. त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही आमच्या पद्धतीने सुद्धा तो जितका जास्तीत जास्त याचा प्रसार प्रचार करतो तेवढं करतो. उपमा द्यायची तर गंगेत जसे आपण दिवे सोडतो आणि ते आपण सोडत राहतो, तसं एक एक एपिसोड तुम्ही दोघी एवढा वेळ काढून कष्ट करून सोडताय, याबद्दल वाचक म्हणून, आधी मराठीचा वाचक म्हणून आभार. साहित्यातले विविध पैलू या कार्यक्रमात उलगडले जातात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या काळातल्या लेखकांनी नेमकं काय लिहिलंय, कवींच्या कविता नेमक्या कशा पद्धतीने खुलतायत, आजचे कोणते विषय या कवितांमधनं, कथांमधनं, ललित लेखनामधनं साकारतायत, या सगळ्या गोष्टींचा एक आढावा आपल्या या कार्यक्रमात घेतला जातो. वा, आज खरंच नीलमताई हा सगळा प्रवास बघताना असं वाटतंय की किती छान लेखक व्यक्त झाले आणि प्रत्येकाने आपली भाषा, आपली शैली, आपले अनुभव या सगळ्यातनं मांडले. नीलमताई, काय वाटतंय आज या 36 भागांकडे बघताना? खूप मनाला समाधान वाटतंय आणि आपण समृद्ध झालो अधिक माहितीने. आणि आज योगदान या सर्वांचं ऑलरेडी प्रत्यक्षामध्ये आहेच, पण ते अजून अधोरेखित करण्यासाठी एक अजून व्यासपीठ त्यांना सगळ्यांना मिळालं. आणि आपल्याला देखील, म्हणजे साहित्य रसिकांना आणि वाचकांना सुद्धा ही जी माहिती समोर आली ती फक्त माहिती नाही आहे. तर मी असं म्हणेन की गेल्या 4-5 दशकांमध्ये लिखाणाबरोबरच लिखाण विविध माध्यमातून व्यक्त करणं ही गरज झाली तयार. आणि मग त्या सोशल मीडियावरती गीतांमधून किंवा कथाकथनामधून किंवा काही व्हिडिओ फिल्म्समधून सुद्धा जे व्यक्त करणारे होते, तसंच मालिकांचं लिखाण करणारे सुद्धा लेखकच आहेत. तर ते मालिकांचं लिखाण करणारे लेखक, त्याचबरोबर सागरी मार्गावरती किंवा सागरी भागामध्ये जे पर्यटन करतात त्यांचे आगळेवेगळे अनुभव, अशा अनेक छटा साहित्याच्या याच्यामध्ये आपल्याला दिसल्या. आणि त्यामुळे तंत्रज्ञान, सागरी आणि डोंगरी पर्यटन, स्थलांतर, प्रेमातील कडवटपणा आणि नकोसेपण आणि त्याचबरोबर प्रेमातलं गहिरेपण, आई मुलाचं नातं, अशा अनेक गोष्टी आपल्या लक्षात आल्या. तसंच एक चांगली दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सगळ्यांची पुस्तकं ही नेटवरती उपलब्ध आहेत आणि त्यामुळे ऑनलाईन ती विकत घेऊ शकतात. हे बहुतेक ठिकाणी असं दिसलं की त्या दृष्टीने पावलं प्रकाशकांनी आणि लेखकांनी स्वतः उचललेली आहेत. अजूनही एक गरज, जे सगळे अनेक आपल्या पाहुण्यांची नावं घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये मोनिका गजेंद्र गडकर, कल्पना दुधाळ, कृष्णांत खोत, अंजली ढमाळ, रोहिणी निनावे, उषा तांबे, मिलिंद जोशी, सई लळित, हेमंत जोगळेकर, संगीता बर्वे, अभय वळसंकर आणि आनंद सरदेशमुख, हे दोघेही सगळे उद्योग क्षेत्रामध्ये काम करत करत लिहिणारे दोघंजण. असे जे व्यक्ती आपल्याला भेटल्या, त्याच्याबरोबर आशुतोष जावडेकर, संपदा जोगळेकर, अंजली कुलकर्णी, वंदना बोकील, माधवी वैद्य, किशोर कदम, ज्यांनी विविध माध्यमांमधून स्वतःचा ठसा उमटवलेला आहे, अशाही व्यक्ती आपल्याला भेटल्या की ज्या
सीडीज करणं किंवा त्यामधून संगीतातून ज्या जोडल्या गेलेल्या आहेत किंवा कथेतून जोडल्या गेलेल्या आहेत. अष्टपैलू म्हणता येईल अशी सुद्धा व्यक्तिमत्व आपल्याला सापडली की जे कथांबरोबर कवितांबरोबर कथाही करतायत. काही जणांची कथा लाडकी आहे खरं तर, पण तिला एवढा वाव मिळत नाहीये. त्याचबरोबर कॅप्टन सुनील गोऱ्यांसारखे आपल्याला भेटले लेखक की जे त्यांनी समुद्रामध्ये घडणाऱ्या गोष्टी आणि त्याची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट याच्यात काम केलेलं असल्यामुळे ज्यांचा कार्याचा आवाकाच वेगळ्या प्रकारचा आहे. एक अजून विशेष नाव उल्लेख करायला पाहिजे आणि ते म्हणजे मीनाक्षी पाटील की ज्यामध्ये त्यांनी मराठी आपल्या शासकीय भूमिका बजावत असतानाच अनेक ठिकाणी मराठीला चालना दिलेली आहे आणि त्याचबरोबर ते स्वतः उत्तम लेखिका आहेत आणि त्यांच्या कवितावरती खूप महाकाव्य किंवा अशा खंडकाव्य म्हणता येईल अशा प्रकारच्या कथांचा एक ठसा उमटलेला आहे आणि त्यामधून त्या वैचारिक विश्लेषण करत करत कविता लिहितात. हे एक मला त्यांचं आवडलं. बाकी प्रत्येकाचंच आहे. सेसिलिया कारवालो आहे, निलिमा गुंडेंनी सगळं मराठी साहित्याचं, मराठी भाषाशास्त्र आणि मराठी व्याकरण याच्याबद्दल बोलत असतानाच्या सोप्या सुटसुटीत कथा मुलांसाठीच्या त्या समोर मांडलेल्या आहेत. त्याचबरोबर एकनाथ आव्हाड सारखे यांच्यासारखे शिक्षक की ज्याने महानगरपालिकेमध्ये स्वतःचं आयुष्य समर्पित करत असताना विद्यार्थी आणि शिक्षण यांचा एक वेगळ्या प्रकारचा हृदय असा नातं परत एकदा अधोरेखित केलेलं आहे. त्याचबरोबर नीता गद्रे की ज्यांच्या वेगळ्या प्रकारच्या कथांबरोबर अत्यंत हृदयस्पर्शी ज्याला म्हणता येईल म्हणजे मुलाच्या आणि आईच्या नात्यामधलं ज्या प्रकारचा प्रवास काही वेळेला एकल महिलांना करावा लागतो अशी कथा की जी आम्ही नंतर सामाजिक स्तरावर खूप सोशल मीडियावरती प्रमोट केली आणि स्त्री आधार केंद्राच्या सुद्धा महिलांना सामूहिक वाचनासाठी सांगितलं होतं आणि अत्यंत हृदयस्पर्शी कथा आहे म्हणून बऱ्याच जणांनी त्याच्यामध्ये सांगितलं. संजीवनी खेर आणि वसंत शिंदे यांच्यासारखे प्रथितयश लेखक लेखिका आले होते आणि त्यांनी पर्यटनाच्या मधलं वेगळ्या प्रकारचं सूर्य मंदिराचा एक वेगळा पैलू जसा मांडला. त्याचबरोबर सुतार काम करून किंवा फर्निचरचं दुकान चालवून त्यामध्ये सुद्धा माणूस शोधणारं आपल्याला एक वेगळ्या प्रकारचे कवी त्यांच्या मार्फत भेटले गेले. याखेरीज अपर्णा बेडेकर, प्रसाद कुलकर्णी, दासू वैद्य, महेश कुलकर्णी, शिल्पा गडमडे, प्रणव सखदेव, जयप्रकाश प्रधान, ऋषिकेश गुप्ते, मेघ मेहन, दीपक कांबळे, मोहन कारखानीस किती नावं घेतली तर ही सगळीच अतिशय प्रसिद्ध नावं आहेत आणि आपण या व्हिडिओमध्ये जी सौमित्र यांची कथा संपूर्णपणे ऐकलेली आहे, बोललेलं आहे. गणेश मतकरी, आदित्य दवणे, राजेश्वरी किशोर, आदिती काळमेघ अनेक जणांनी एक आपण नव्या पैलू नव्या शैलीचे दमाचे लेखक त्याच्यामध्ये जसे आहेत तसं ज्यांनी अनेक वर्ष काही वेगळ्या प्रकारने स्वतः प्रयोग केलेले आहेत असे सुद्धा आपल्याला डॉक्टर माधवी वैद्यांसारख्या लेखिका भेटलेल्या आहेत. चंद्रशेखर सानेकर, स्वाती वैद्य, वैष्णवी अंधुरकर, डॉक्टर अनुराग लवेकर यांच्यासारखे लेखक लेखिकांचे जेव्हा आपण कार्यक्रम केले त्यावेळेला आपण त्यांची नावं ऐकली होती पण काही थोडंफार लिखाण वाचलेलं असतं परंतु समग्र तर म्हणता येणार नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आगळे वेगळे कंगोरे आपल्याला त्यामधून दिसले असं मला वाटतं. काहींचं त्यांचं विपुल असं लिखाण झालेलं आहे. सेसिलिया कारवालो किंवा माधवी वैद्य यांच्यासारखे लोक यांच्यासारखे लेखिका जे आहेत आणि बराच काळ दीर्घकाळ जे लिहित आहेत त्यांचं समग्र वाङ्मय आलं पाहिजे एकत्र असं जाणवलं की ज्यांना त्यामुळे एकत्र पुस्तकं वेगवेगळी शोधण्यापेक्षा एकत्रित असं पुस्तक जर का मिळालं तर त्यातून सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात रसिकांचं समाधान होऊ शकेल त्याचा आनंद वाटतो. साहित्य संमेलनात हे प्रतिबिंबित झालं पाहिजे अशी आपली जी अपेक्षा होती ती मात्र काही फारशी पूर्ण होईल असं मला वाटत नाहीये कारण त्याच्यामध्ये जरी असले माहिती तरी त्यामध्ये जागाच इतकी कमी राहते साहित्य संमेलनांमध्ये की त्यामध्ये त्या ठराविक विषयात बसणारेच लोक म्हणजे असं काही वेळेला आपण म्हणतो की माणसं कायद्यासाठी आहेत का कायदा माणसासाठी आहे तर जी साहित्य संमेलनाची नियम असतो कार्यक्रम करण्याची पद्धत त्याच्यासाठी माणसं आहेत का माणसांसाठी ती कार्यपद्धत आहे असा प्रश्न पडावा इतकी ती थोडीशी चाकोरीबद्ध पद्धतीने झालेली आपल्याला दिसतात. पण मला असं वाटतं की आपण वर्षाच्या शेवटी आपण हे एप्रिल महिन्यामध्ये सुरू केलं आणि आता जवळजवळ 70 लेखक लेखिका त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि आता अजून आपल्याला अजून सुद्धा काही जण आपल्याला 30 डिसेंबरपर्यंत याच्यामध्ये समाविष्ट झालेले दिसतील. तर मला असं वाटतं की पुढच्या साधारणपणे मे महिन्यापर्यंत आपण 100 गाठलेली असेल. ही सुद्धा छोटी गोष्ट होणार नाही. हळूहळू थेंबे थेंबे तळे साचेसारखा आपल्याकडचा साठा हा चांगल्या प्रकारचा आलाय. ते पुढचे संकल्प मला असं वाटतं थोडे मांडते माझ्या मनात आहेत त्याच्यावर मुक्त आपण
आपण करतोय. तर एक मला असं वाटतं की अनुवादित साहित्य जे आहे त्यांच्यासाठी एखादा आठवडा आपण पुढच्या महिन्यापैकी एखादा ठेवायचा, की अनुवादित साहित्य लोकांना इंटरेस्ट असतो समजून घेण्यामध्ये. तर त्याच्यावरती लोकसत्ता आणि इतर अनेक वृत्तपत्रांमध्ये खास आलेलं असतं. त्याचा आपण उल्लेख करू शकतो. बालसाहित्यावरती आपण थोडं मधून-मधून जास्त लक्ष देऊया, की दर महिन्यातून एखादं किंवा 2 महिन्यातून एकदा तरी बालसाहित्य आणि तसं 2 महिन्यातून एकदा महिलांचं साहित्य याच्यावरती भर द्यायचा आपण थोडा प्रयत्न केला, तर आपोआपच शेवटी आपल्याला अजून आपण पाहिलं नाही, की आपलं वाचक कोण आहे? त्या वाचकांचा एखादा प्रोफाईल आपल्याला करता आला, तर त्या वाचकांच्या अपेक्षांप्रमाणे सुद्धा अजून आपल्याला त्याच्याशी जोडून घेता येईल. पण मला असं वाटतं, की आपण आपला मेल आयडी टाकतोच. तर वाचकांना, रसिकांना माझी विनंती आहे, की त्यांच्या काही सूचना असतील याच्याबद्दलच्या, की अजून काय प्रकाराने करावं, तर त्या सुद्धा आपण घेऊ शकतो आणि त्या आलेल्या सूचनांच्या आधाराने एखादा कार्यक्रम आपण घेऊ शकतो, की त्यांचे उल्लेख करून, की बाबा लोकांची अशा अपेक्षा आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमधून आलं, तर आपल्याला त्यांच्या अपेक्षांप्रमाणे त्या बोलीभाषेतलं सुद्धा साहित्य काही आपल्याला सापडले, की जे त्या बोलीभाषेवर काम करतायत, तर त्याचा सुद्धा उपयोग होऊ शकेल. एकूणात बोलायचं झालं तर मला असं वाटतं, की साहित्य रंग इतके अपार, विलोभनीय आणि खूप त्याच्यामध्ये वेगवेगळ्या छटा असणारे आहेत. तसंच कशा प्रकारचा त्याचा आविष्कार होतो, हे सुद्धा त्या दिवसाच्या साहित्यिकांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी निवड केलेल्या साहित्यानुसार ठरत असतं आणि या दृष्टीने त्यांना आपण 15-15 मिनिटच देऊ शकत असलो, तरी सुद्धा त्या वेळेमध्ये त्यांच्या साहित्याचा जो कवडसा आपल्यापर्यंत पोहोचला, तर तो सुद्धा खूप मी असं म्हणेन की फार चमचमणारा आणि त्याचबरोबर त्याच्याबद्दलची ओळख करून देणारा असा कवडसापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला आणि याला लेखक-लेखिकांनी अगदी थोड्या वेळामध्ये म्हणजे मला उत्तरा खूप आश्चर्य वाटतं आणि आनंद वाटतो, की हे माध्यम एका बाजूला तेवढं वापरलं जात नाहीये, पण अतिशय प्रभावी माध्यम आहे, की अनेक जण फार सोयीने येऊ शकतात, की एरवी त्यांना प्रत्यक्षात बोलावणं अवघड झालं असतं आणि त्यामुळे पुढच्या वर्षीच्या संदर्भात एक संकल्प घालून ठेवू, की जसं जमेल तसं आपल्याला एप्रिल-मे मध्ये आपण ज्यावेळेला लोकं घरात असतात साधारणपणे, त्यावेळेला 1-2 दिवसाचं साहित्य संमेलन सुद्धा घेण्याचा प्रयत्न करूया, असं मला इथे सांगावसं वाटतं. तुझे खूप आभार उत्तरा, कारण आपण हे सगळं सुरू केलं त्याच्यात आपला नियमितपणा आणि मला सुद्धा इतकं कामाचं जरी व्यग्रता असली, तरी ह्या साहित्य रंगामधून मिळणारं मनाला संजीवनी, नवसंजीवनी हीच वाचकांना सुद्धा मिळावी ही आपली अपेक्षा आहे. बरोबर, बरोबर. खरंच आहे. नीलमताई, खरं तर मला तुमचं कौतुक वाटतं, की राजकीय उलाढाली इतक्या होत असतात आजूबाजूला आणि मग त्यातनं वेळ काढून जेव्हा तुम्ही या सगळ्याचा समारोप करता, तेव्हा सगळ्या लेखकांनी आजपर्यंत प्रत्येकाने माझ्याकडे हे व्यक्त केलंय, की नीलमताई किती छान बोलतात. त्यामुळे मला असं हे वाटतं, की अरे आजूबाजूला किती वेगळ्या गोष्टी घडतायत, पण तुम्ही जेव्हा ह्या साहित्य रंगमध्ये येता, तेव्हा त्या साहित्य रंगच्या होऊन जाता आणि तो समारोप करताना पूर्ण साहित्यिक अंगाने तुम्ही खरं तर ते केलेलं असतं. त्यामुळे खरंच खूप बरं वाटतं, की साहित्य रंगाचा प्रत्येक भाग वेगळ्या पद्धतीने उलगडला जातो. पण नीलमताई, आज या टप्प्यावर मला थोडंसं लेखिका म्हणून तुमच्याशी पण बोलायचंय. 1-2 प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत, की उरल्या कहाण्या झालं, त्यानंतर आत्ताचं तुमचं जे 10 दिशा पुस्तक आलं. तर या सगळ्या प्रवासामध्ये तिथपासून 10 दिशापर्यंत जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक लिहिता, तेव्हा लेखकाची प्रक्रिया ती तुमची कशी होती आणि 10 दिशा करताना काय नेमकं तुम्ही कशा प्रकारे लिखाण केलं, ते अनुभव कसे मांडलेत? सकाळमधनं तो येतच होता कॉलम, पण तरी सुद्धा एक लेखकाची प्रक्रिया नेमकी समजून घ्यायची तुमच्या बाबतीतली. एका अर्थाने उरल्या कहाण्यामधली जी चित्र आहे म्हणजे नायिका आहे, तिचीच ही पुढची 10 दिशा आहे असं आपण म्हणायला हरकत नाहीये. कारण खूप वर्षांनी आपण जेव्हा कामांचा लेखाजोखा करतो, तेव्हा पहिल्यांदा मी त्याचं फ्रेमवर्क किंवा चौकट ठरवते, की मला या पुस्तकामध्ये काय स्वरूपाचे अनुभव मांडायचे आहेत. कारण ते ठरवल्याशिवाय नाहीतर आपली विचार असा कसाही वादळासारखा सोसाट्याने उजवीकडून डावीकडे, डावीकडून अजून कुठेतरी असा भरकटत जाऊ शकतो. तर विचाराचा फ्रेमवर्क जेव्हा मी 10 दिशाबद्दल ठरवलं, तर ते जे आहे ते मुख्यतः स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नातून झालेले बदल किंवा एक स्त्रीचं मन बदलतं आणि ते मन बदलल्यावरती समाज बदलायला लागतो. ते बदलताना लोकांना ते स्वीकारणंच अवघड असतं काही वेळेला आणि मग त्याचे जे किनाऱ्यावरती लाटा येऊन कोसळतात आणि त्यातून जे काही जाणवतं आपल्याला, त्याचं शब्दांकन मी यामध्ये केलेलं आहे. आणि ते फक्त शब्दांकन नाहीये, त्यातलं विचार मंथन पण मी त्या 10 दिशामध्ये घेतलेलं आहे आणि एक ते कॉलम होता दैनिक सकाळमध्ये. त्यामुळे त्याला 500-700 शब्दांची मर्यादा असल्यामुळे
ज्या वाचकाला साधारण अर्धा पाऊण तास वाचायला आहे त्याच्यासाठी आपण हे लिहितोय, हे लक्षात घेतलं की ती मर्यादा आहे ना सामर्थ्य पण आहे. सामर्थ्य असं आहे की त्याच्यामध्ये तेवढा वेळ त्या वाचकाला नाहीये, पण तरी सुद्धा त्याला ते पुढच्या वेळेला वाचनासाठी आपल्याला उत्साही ठेवायचं आहे आणि त्यामध्ये जोडून घ्यायचंय. या दृष्टिकोनातून लेखिका म्हणून मला असं वाटतं की अजूनही माझी इच्छा आहे की अजून मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण आपल्या हातून व्हावं आणि त्याच्यात आलेले अनुभवच आतापर्यंतचे एवढे आहेत की ते सगळे लिहायचे म्हटले तर तो 2-3 वर्षाचा सगळा कालखंड आहे. बाय द वे एक विधान परिषद व माझे कामकाज 2014 ते 2020 हा तिसऱ्या टप्प्यातलं माझं जवळजवळ 700 पानी पुस्तक येत आहे की ज्याच्यामध्ये मी सभागृहात जे काही काम तर ते मांडलेलं ते पुस्तक आता पुढच्या 3-4 महिन्यात प्रकाशित होईल आणि जे UPSC MPSC चे लोक आहेत किंवा सरकारी अधिकारी आहेत ज्यांना काही अभ्यास किंवा शासन समजून घ्यायचं आहे त्यांच्या दृष्टिकोनातून तो काही महत्वाचा दस्तऐवज असेल आणि अशी पुस्तकं फार मराठीत कमी आहेत की विधिमंडळात मांडलेल्या एक सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं आता भाषण एक घटनेवर केलेलं त्याचं पुस्तक विधिमंडळाने केलं. त्याचबरोबर एका बाजूला आमचं ग्रंथ प्रकाशनाचं काम विधान परिषदेतर्फे चालू आहे. त्याच्यामध्ये 100 वर्षामध्ये कुठले ठराव झाले, कुठली विधेयकं झालं याच्यासाठी आम्ही संपादक मंडळ नेमलेलं होतं. त्याच्यामध्ये किशोर आपटे, विलास मुकादम आणि योगेश त्रिवेदी त्यांनी मिळून आता एक पुस्तक केलं की ज्याचं प्रकाशन नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित झालं आणि तेही पुस्तक जवळजवळ 780 पानी आहे ते सुद्धा जे आहे ते. त्याच्यासाठी संपादनासाठी मी स्वतः जरी प्रत्यक्ष प्रत्येक गोष्ट नाही केली तरी खूप 25-30 वेळा तरी बैठका घेऊन तुम्हाला आढावा घ्यावा लागतो की काय साहित्य आलंय, काही सुटलेलं आहे का. मराठवाडा विद्यापीठ नामांतरासारखा विषय नाही तर त्याच्यात आलाच नसता. काही विषय सुद्धा आम्ही त्याच्यात घेतलेले आहेत आणि ते सगळं काम करत असताना अतिव असं समाधान होतं की आपण ज्यावेळेला ते पुस्तक बघतो त्यावेळेला असं वाटतं कोणी म्हणतं तुम्ही काय लिहिता तर ते पुस्तक आपण त्यांना देतो तर आपण आपल्या आयुष्यात संचित एका अर्थाने त्यांना देत असतो वाचण्यासाठी. या दृष्टिकोनातून लेखिका म्हणून लेखकाचं काय समाधान असतं त्याची सुद्धा जाणीव सातत्याने होत राहते. अगदी खरंय. म्हणूनच मी आज लेखिका म्हणून तुम्हाला हे विचारलं किंवा आईस्पाईस गप्पा नीलमताईंची हा सुद्धा जो भाग झाला म्हणजे तो तुमच्या सगळ्या अनुभवांवर आधारित होता. तेही पुस्तक अतिशय सुंदर झालंय. तर आज मी तुम्हाला विचारते की ही तुमची पुस्तकं आम्हाला कुठे मिळतील? आईस्पेस गप्पा जे आहे ते ऑनलाईन राजहंस प्रकाशनचं असल्यामुळे ते आईस्पेस गप्पा Amazon वरती उपलब्ध आहे आणि 10 दिवसात सकाळच्या वरती ते ऑनलाईन ताबडतोबच Amazon वर जातं. आणखीन ते पण लगेच उपलब्ध होऊ शकतं पुस्तक जे आहे ते. बाकी इतर जी माझी पुस्तकं आहेत ती मात्र तुम्ही माझा जो @नीलम गोरे ट्विटर अकाउंट आहे आणि मेल ID आहे त्याच्यावरती स्त्री आधार केंद्रावरती मग आम्ही ती उपलब्ध करून देतो त्याप्रमाणे त्यांना. कारण ती मॅन्युअल्स किंवा या स्वरूपामध्ये आहेत. पण उरल्या कहाण्या इतर पुस्तकांचं पुनर्प्रकाशन करावं असं काही प्रकाशक मला सुचवत आहेत. तर मी जे इतरांना सांगते तर त्यांना मला असं वाटतं की खरं सांगायचं तर झालं जर का शक्य तर समग्र नीलम गोरे आतापर्यंतच्या उरलेल्या पुस्तकांचं जर का एकत्र झालं तर बराच तो मोठा मॅन्युअल होईल किंवा त्याचे 2 भाग केले तर जी मॅन्युअल्स आहेत ती वेगळी करायची आणि ललित लिखाण वेगळं करायचं 12-15 पुस्तकांचं होऊ शकेल. तर आपल्याला त्या दृष्टिकोनातून पुढच्या 1-2 वर्षात काय संधी येत आहेत त्याचा आपण जरूर विचार करू शकतो. नक्कीच नक्कीच. म्हणजे खंडात्मक जर आपण हे लिखाण आलं समग्र रीतीने तर मला असं वाटतं की ते खूप छान होईल आणि साहित्य रंगाचा हे सुद्धा एक म्हणजे देणं आम्हाला मिळेल असं म्हणायला हरकत नाही वाचकांना म्हणून. त्यामुळे ते वैविध्य लेखनातनं तुमच्या सापडत राहील. त्यामुळे साहित्य रंगाच्या माध्यमातून जसं आपण वेगवेगळ्या लेखक कवींना आपल्या समोर आणतोय लोकांसमोर आणतोय तसंच आज तुमचं सुद्धा लेखिका म्हणून आम्हाला कौतुक आहे आणि आम्ही नक्कीच हे सगळं वाचत राहू. पुढच्या आपल्या साहित्य रंगाच्या भागात अशाच पद्धतीने लेखक आणि कवी आपल्याशी जोडले जाणार आहेत. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे बालसाहित्य, महिला विषयक साहित्य, अनुवाद या सगळ्या अनुषंगाने सुद्धा आपण त्या लेखकांना या आपल्या कार्यक्रमात सहभागी करून घेऊ आणि येणाऱ्या वर्षात आणखीन वेगळ्या पद्धतीने खूप छान रीतीने लोकांसमोर येण्याचा आपण प्रयत्न करत राहू. त्यामुळे आज इथेच थांबूया. नीलमताई खूप खूप धन्यवाद. नमस्कार.